नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती बघा सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार या पदासाठी बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे महाराष्ट्र पठार। विद्यार्थी मित्रांनो, बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्र पठार बनलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारले, साल्हेर मुल्हेर। आता साल्हेर मुल्हेर बघा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत। आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे साल्हेर मुल्हेर बघा किल्ले विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधले किल्ले आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पंचगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे। पंचगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे पंचगंगा नदी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीची उपनदी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, धुळे हे शहर, धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, धुळे शहर विद्यार्थी मित्रांनो पांझरा नदीच्या काठावर धुळे हे शहर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पंचमढी। आता पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा हा PYQ प्रश्न आहे, मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामधला कोणता जिल्हा सर्वात प्रथम पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता। आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, आता महाराष्ट्रामधला कोणता जिल्हा होता, तो जिल्हा बघा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता। तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून बघा तो घोषित करण्यात आला होता सिंधुदुर्ग जिल्हा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, अहमदनगर ते कल्याण, अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागतो। बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का, अहमदनगर ते कल्याण विद्यार्थी मित्रांनो माळशेज हा घाट लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभ मेळावा कोणत्या ठिकाणी भरतो। बघा सोपा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभ मेळावा कुठे भरतो, नाशिक या ठिकाणी बघा कुंभ मेळावा भरतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, नवेगाव। आता नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा हा प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। नवेगाव राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पंढरपूर हे शहर, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर असेल। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, पंढरपूर शहर विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीच्या काठावर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती विद्यार्थी मित्रांनो चौकीदार या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्यामध्ये सर्व GK चे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे। बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलं, प्रतापगड। आता प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो। आता बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, प्रतापगड विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधला या ठिकाणी किल्ला आहे। प्रतापगड हा किल्ला कुठे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये तिसरा क्रमांक लागतो, बघा तिसरा क्रमांक लागतो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, जैतापूर। जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे।
जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ब्राह्मो समाज बघा यांची स्थापना विद्यार्थी मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पुणे करार. पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पुणे करार बघा केव्हा झाला होता? सन 1932. बघा सन 1932 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पुणे करार झाला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा निफाड नाशिक. निफाड नाशिक बघा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. निफाड नाशिक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सर्वात पहिल्यांदा औद्योगिक क्रांती कोणत्या देशामध्ये झाली होती? बघा सर्वात पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीला बघा सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली होती? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? इंग्लंड या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीला बघा सुरुवात झाली होती, इंग्लंड या देशामध्ये, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र कोणतं आहे? आता मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमान म्हणजे दर्पण विद्यार्थी मित्रांनो. मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र आहे दर्पण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं बघा नाव खालीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं बघा नाव काय असेल? राजघाट, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. बघा विषय क्रमांक पुढचा कोसोबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणाचं आहे? कोसोबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणाचं आहे? याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. कोसोबाडच्या टेकडीवरून बघा हे आत्मवृत्त अनुताई वाघ यांचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले रेल्वेला सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली होती? भारतामध्ये बघा रेल्वे असेल, रेल्वे तार पोस्ट बघा सिव्हिलला प्रारंभ विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड डलहौसी बघा यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वेला सुरुवात झाली होती बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोठं आहे? आता पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोठं असेल? बघा चर्चगेट मुंबई. चर्चगेट मुंबई बघा या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गुजरात या राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? बघा भारतामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य कोणतं असेल? गुजरात बघा राज्य आहे. तर गुजरात राज्याला किती किलोमीटरचा बघा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? गुजरात राज्याला विद्यार्थी मित्रांनो 1600 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? योग्य उत्तर काय पाहिजे? कोकणी ही भाषा विद्यार्थी मित्रांनो गोवा राज्यामध्ये बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे? भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं असेल? इंदिरा पॉईंट बघा हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी टोक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा झोजिला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? झोजिला ही खिंड कुठं असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? झोजिला खिंड विद्यार्थी मित्रांनो लडाख या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मलयगिरी. मलयगिरी हे शिखर कोणत्या घाटामध्ये आहे? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मलयगिरी विद्यार्थी मित्रांनो हे शिखर कुठं असेल? बघा पूर्व घाटामधलं बघा या ठिकाणी शिखर आहे. पूर्व घाटामध्ये मलयगिरी हे शिखर पूर्व घाटामधलं शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भ्राकरा नांगल. आता भ्राकरा नानगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. भ्राकरा नांगल बघा हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो सतलज या नदीवरचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या पिकाला मसाल्याच्या पदार्थाची राणी असे म्हणतात? मसाल्याच्या पदार्थाची राणी कशाला म्हणतो आपण? वेलची, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते?
बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का कर्नाटक या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त बघा कॉफीचं उत्पादन कर्नाटक या राज्यामध्ये होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा दांडेली. आता दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का दांडेली हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? आता कोलाम ही जमात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर केलं पाहिजे. कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सर्वात जास्त बघा स्त्री साक्षरता सर्वात कमी प्रमाण. आता सर्वात कमी स्त्री साक्षरता प्रमाण कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का राजस्थान. बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी स्त्री साक्षरता प्रमाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? सन 1923. बघा हा प्रश्न PYQ आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. स्वराज्य पक्षाची स्थापना सन 1923 मध्ये झालेली आहे. विषय क्रमांक 18 या ठिकाणी काय होत्या? गांधी आयर्वियन करार. आता गांधी आयर्वियन करार विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? गांधी आयर्वियन करार विद्यार्थी मित्रांनो सन 1931 मध्ये झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गदर संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गदर संघटनेची स्थापना. आता गदर संघटनेची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का लाला हरदयाळ. लाला हरदयाळ बघा यांनी गदर संघटनेची बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कलम 81 नुसार खालीलपैकी कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 81 नुसार. आता कलम 81 नुसार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा बघा या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारत बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? बघा भारत हे कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? समाजवादी बघा समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, गणराज्य आहे, साम्यवादी बघा या प्रकारचं भारत हे राष्ट्र नाही. साम्यवादी या प्रकारचं नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी केव्हा असतो? आपल्याकडे विज्ञान दिवस केव्हा असतो पहा? 28 फेब्रुवारी. 28 बघा फेब्रुवारी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे विज्ञान दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक बँक. आता वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन जागतिक बँकेचं मुख्यालय कुठं आहे? बघा वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा सर्वात प्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातली पहिली बँक कोणती होती? सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीयकरण झालेली बँक कोणती असेल? RBI. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं होतं? सन 1949. सन 1949 बघा यावर्षी विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झाले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मानवाचं शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे? होमोसॅपियन. मानवाचं शास्त्रीय नाव काय असेल? होमोसॅपियन. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा बघा कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? आता कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलं? अन्नाचं पचन. अन्नाचे बघा संपूर्ण पचन कोणत्या ठिकाणी होत असते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. अन्नाचं बघा संपूर्ण पचन विद्यार्थी मित्रांनो लहान आतडे या ठिकाणी होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विटॅमिन B9चं बघा या ठिकाणी शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? विटॅमिन B9. योग्य उत्तर काय पाहिजे? विटॅमिन B9 बघा फॉलिक ॲसिड बघा त्यांचं नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पंडू बघा रोग आहे. पंडू रोग हा खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? पंडू रोग विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या अभावी या ठिकाणी पंडू रोग या ठिकाणी होत असतो. विषय क्रमांक पुढचा डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती असेल? बघा या ठिकाणी कोपनहेगन विद्यार्थी मित्रांनो डेन्मार्क या देशाची राजधानी आहे. अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण होता? योग्य उत्तर काय पाहिजे? युरी गागारिन विद्यार्थी मित्रांनो अंतराळामध्ये जाणारा या ठिकाणी पहिला मानव आहे. पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध? पंडित रविशंकर. आता पंडित रविशंकर बघा या ठिकाणी सितार वादक होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी कलम 80.
बघा कलम 80 मध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्या बघा बघा या ठिकाणी सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे। कलम 80 मध्ये काय असेल बघा सर्वांचे योग्य उत्तर का कलम 80 मध्ये बघा राज्यसभा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे। बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे। कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते। क्रिप्स मिशन विचारले भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते। योग्य उत्तर काय आले पाहिजे क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये सन 1942 मध्ये भारतामध्ये क्रिप्स मिशन आले होते। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। भारतीय असंतोषाचे जनक आपण कोणाला म्हणतो लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक त्यांना म्हणतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी केव्हा असतो। जागतिक रक्तदान दिन केव्हा असतो 14 जूनला असतो बघा 14 जून जागतिक रक्तदान दिन असतो। विषय क्रमांक पुढचा चहामध्ये विचारले खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते। चहामध्ये कोणता असतो चहामध्ये अपायकारक द्रव्य कोणतं असते या ठिकाणी टॅनिन बघा विद्यार्थी टॅनिन या ठिकाणी चहामधलं अपायकारक द्रव्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते। वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते विनोबा भावे म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा मानव धर्म सभा मानव धर्म सभा बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे। बघा ते योग्य उत्तर काय पाहिजे मानव धर्म सभा विद्यार्थी मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर बघा यांनी स्थापन केलेली संस्था आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। मी नास्तिक का आहे मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। योग्य उत्तर काय पाहिजे भगतसिंग बघा यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। विषय क्रमांक पुढचा भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपीची स्थापना विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली। बीजेपीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती सन 1980 सन 1980 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बीजेपीची स्थापना झाली होती। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता असेल। सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे। योग्य उत्तर काय असेल सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह बघा नेपच्यून हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह आहे। विषय क्रमांक पुढचा संसदेचं वरिष्ठ सभागृह कशाला म्हणतात। संसदेचं वरिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो बघा राज्यसभेला आपण संसदेचे वरिष्ठ सभागृह असे म्हणतो राज्यसभेला। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे। पारा बघा सर्वांनी सांगायचे पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे HG बघा HG आहे का HG ही पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे HG म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वात जास्त कोळशाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते। भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कोळशाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते। योग्य उत्तर काय पाहिजे बघा झारखंड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त कोळशाचं उत्पादन झारखंड या राज्यामध्ये होत असते। विषय क्रमांक पुढचा सर्वात कठीण वस्तू कोणती असेल। सर्वात कठीण वस्तू म्हणजे हिरा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात कठीण वस्तू आहे। विषय क्रमांक पुढचा ग्रेट रिबेलियन बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक विद्यार्थी मित्रांनो अशोक मेहता ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 51 तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास भरती बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।